स्वागत करते सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची घडामोड भारत आणि पाकचे डीजीएमओ उद्या एकमेकांशी चर्चा करणार आहेत। उद्या दुपारी 12 वाजता दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे। सिंधू करार आणि पाक सोबत व्यापार स्थगितच राहील असं स्पष्ट करण्यात आलंय भारताकडनं। पाकशी दहशतवादाशिवाय इतर कोणतीही चर्चा होणार नाही अशी भारत सरकारची भूमिका आहे असं सूत्रांकडून कळतंय। तर सिंधू करार आणि काश्मीरच्या प्रश्नावर नव्यानं चर्चा होईल अशी आशा शहबाज शरीफला असल्याची माहिती समोर येते। तर भारत सरकारची भूमिका जी आहे ती आपण पाहतोय। भारत आणि पाकमधील सिंधू करार स्थगितच राहणार ही भारत सरकारची भूमिका ही माहिती सूत्रांकडून मिळते। तर पाक सोबतचा व्यापारही स्थगितच राहणार आहे। दहशतवादाच्या मुद्द्याशिवाय पाक सोबत इतर कोणतीही चर्चा होणार नाही। तर शहबाज शरीफला नेमकी कोणती आशा आहे? तर भारतासोबतची चर्चा ही नवी सुरुवात असेल अशी आशा शहबाज शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधानाला। तर चर्चेमुळे भारतासोबतचे इतरही प्रश्न सुटतील अशी आशा शहबाज शरीफला आहे। सिंधू जल करार आणि काश्मीर सारख्या विषयावर चर्चा होणार अशी ही आशा आहे। दहशतवादाशिवाय इतर कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा नाही ही भारताची भूमिका। दुसरीकडे नवी सुरुवात असेल अशी आशा पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफला आहे। या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून जैसलमेरमधून ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड असेल म्हणजे उद्या आता महत्त्वाची चर्चा खरं तर दोन्ही डीजीएमओमध्ये होईल। मात्र ही चर्चा किती यशस्वी ठरते, कोणत्या मुद्द्यांवर कशा प्रकारे सहमती होते? कारण आपला मुद्दा फक्त दहशतवादाशी संदर्भात चर्चेचा असेल, पण पाकिस्तानला काही एक वेगळी आशा आहे। नेमकं या सगळ्याकडे कसं पाहायचं, काय अधिकचे अपडेट्स? नक्की श्रुती, आपण पाहतोय की भारतानं आपले जे मनसुबे ते यापूर्वीच उजागर केले होते आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं की भारतानं जे एअर स्ट्राईक केलेलं आहे पाकिस्तानच्या 9 ठिकाणी ते दहशतवाद्यांच्या घरांवरती हे सगळं एअर स्ट्राईक केलं होतं आणि त्यांची भूमिका स्पष्ट होती की दहशतवादाला कुठेही भारत पाठीशी घालणार नाही आणि त्याचा जेवढा विरोध होईल तेवढा विरोध भारताकडून केला जाईल। कारण पहलगाममध्ये जे काही घडलं ते उभ्या देशानं पाहिलं, राष्ट्रानं पाहिलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याची निंदा नालस्ती पाकिस्तानबाबत करण्यात आली होती। आणि यानंतर आता उद्या पुन्हा एकदा डीजीएम दोन्ही देशाचे जे डीजीएम आहे यांची 12 वाजता चर्चा होणार आहे। पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत शरीफ यांना कुठे ना कुठेतरी आता अपेक्षा आहे की एवढं सगळं घडल्यानंतर पुन्हा एकदा सिंधू करार आणि काश्मीर बाबत चर्चा व्हावी। मात्र अशी चर्चा होईल की नाही हे सध्या तरी सांगता येत नाहीये, कारण भारतानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की इतर कोणत्याही मुद्द्यांवरती सध्या आम्ही चर्चा करणार नाही। केवळ दहशतवादाच्या मुद्द्यावरती भारत पाकिस्तानच्या डीजीएमओ सोबत चर्चा करणार आहे आणि ही चर्चा नेमकी कशा पद्धतीने यशस्वी होणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। जे युद्ध झालेलं आहे या युद्धामध्ये भारताचा अप्पर हँड राहिलेला आहे, म्हणजे वरचष्मा राहिलेला आहे। भारतानं अधिकार गाजवलेला आहे आणि पाकिस्तानला त्यांची नेमकी जागा कुठे आहे देशाच्या आणि जगाच्या नकाशावर ते सुद्धा दाखवून दिलेलं आहे। त्यांचे जे हल्ले, ड्रोन हल्ले असू द्या किंवा मिसाईल हल्ले असू द्या, ते सुद्धा आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनं हाणून पाडलेले आहेत। त्यांचा एकही कट यशस्वी होऊ दिलेला नाहीये आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी पाकिस्तानला देखील आता नरमाईची भूमिका घ्यावी लागलेली आहे आणि पाकिस्तान आता गुडघ्यावर आल्याचं सुद्धा बोललं जातं। आणि हेच कारण आहे की पुन्हा एकदा जो सिंधू करार आहे त्याच्याबाबत पाकिस्तानला चर्चा करायची आहे, जे व्यापार आहे त्याच्याबाबत पाकिस्तानला चर्चा करायची आहे, भारत पाकिस्तानचे जे संबंध आहेत ते सुधारवण्याचा कुठेतरी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा प्रयत्न होत असल्याचं बोललं जातं। पण पाकिस्तान हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश आहे का असा सुद्धा सवाल सध्या देशभरामध्ये उपस्थित केला जातोय। आणि हीच भूमिका जी आहे ती भारताची सुद्धा आहे की केवळ आणि केवळ दहशतवादाबाबत पाकिस्तानची नेमकी भूमिका काय आहे हे भारत जाणून घेण्याच्या तयारीमध्ये आहे। कारण जेवढे दहशतवादी आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी पाकिस्तान आपल्या देशामध्ये कायमस्वरूपी स्थान देत आलं। त्यामुळे भारताची भूमिका ही स्पष्ट आहे। दहशतवादाबाबत पाकिस्तानची नेमकी भूमिका काय असणार आहे याबाबत उद्या महत्त्वाची चर्चा होईल। श्रुती, नक्कीच गिरीश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा। The General of Military Operations of Pakistan called the Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides
to give effect to this understanding, the Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you.